Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. I request all students kindly subscribe our channel, press the bell icon for further notification and updates. Hello student, welcome one and all. Today in this part 1 we are going to learn and discuss one of the most famous and mysterious novels of Sir Arthur Conan Doyle, The Sign of Four. विद्यार्थी मित्र हो, या पार्ट फर्स्टमध्ये सर आर्थर कॅनन डायल यांची अत्यंत सुप्रसिद्ध आणि रहस्यात्मक असणारी द साइन ऑफ फोर ही कादंबरी आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला या कादंबरीमध्ये असणारी प्रमुख पात्र यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. त्याचबरोबर या कथेची रूपरेषा आणि बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती आधारित कोणते प्रश्न विचारले जातील याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. So let us begin with introduction of writer Sir Arthur Ignatius Conan Doyle. About the novelist, लेखकाविषयी Sir Arthur Ignatius Conan Doyle. Born 22nd May 1859, died 7 July 1930. Was a British writer who created character Sherlock Holmes. Originally a physician, in 1887 he published A Study in Scarlet, the first of 4 novels of more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. लेखक परिचय सर आर्थर इग्नॅटियस कोनन डॉयल, जन्म 22 मे 1859, मृत्यू 7 जुलै 1930. ते एक ब्रिटिश लेखक होते ज्यांनी अत्यंत प्रसिद्ध शेरलॉक होम्स हे पात्र निर्माण केले. मुळात ते एक डॉक्टर होते. त्यांनी प्रकाशित केलेले अ स्टडी इन स्कारलेट 1887 मधील हे पहिल्या 4 कादंबरीपैकी एक कादंबरी आहे. त्यांनी 50हून अधिक लघुकथा लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांच्याबद्दलच्या कथा हे अत्यंत सुप्रसिद्ध आहेत. क्राईम फिक्शन या प्रकारामध्ये शेरलॉक होम्स यांच्या कथा ह्या एक मैलाचा दगड समजल्या जातात आणि अशाच प्रकारची कथा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. याच्यामध्ये द साइन ऑफ फोर इज द सेकंड नॉवेल ऑफ आर्थर कॅनन डॉयल इन विच शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॅटसन सॉल्व द मिस्ट्री ऑफ हिडन ट्रेजर अँड मर्डर. द साइन ऑफ फोर अर्थात 4 खुणा किंवा चिन्ह पुरावे ही सर आर्थर कॉनन डॉयल यांची दुसरी कादंबरी आहे. यामध्ये शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन या 2 डिटेक्टिव्हनी दडलेल्या खजिन्याचा आणि गूढ हत्येचं रहस्य यांचा गुंता सोडवलेला आहे. तत्पूर्वी सुरुवातीला द साइन ऑफ फोर याच्यावरती बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा आपण आढावा घेऊया. द साइन ऑफ फोर ही कादंबरी प्रश्न क्रमांक 5D मध्ये आपल्याला विचारली जाईल आणि याच्यावरती आधारित जे क्वेश्चन्स असणार आहेत ते प्लॉट, कॅरेक्टर्स, स्ट्रक्चर, लँग्वेज, थीम, सेटिंग्स या कादंबरीच्या घटकावरती म्हणजेच एलिमेंट्स ऑफ नॉवेल याच्यावरती आधारित असणार आहेत. प्रश्नांचं स्वरूप हे एकंदरीत या प्रकारचं असू शकतं. डिस्क्राईब द कॅरेक्टर्स ऑफ मेरी मॉडसन, describe the character sketch of Dr. Watson, discuss the theme of the novel in brief, illustrate Holmes is leading character in the extract, compare the characteristic of Dr. Watson and Sherlock Holmes, explain the theme of the extract, explain the setting of the story, or narrate the plot of the extract in your own words. थोडक्यात या कादंबरीवरती आधारित जे एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातील. यामध्ये असणारे जी प्रमुख पात्र आहेत यांचा परिचय आपण आता करून घेणार आहोत. कॅरेक्टर्स फ्रॉम द नॉवेल द साइन ऑफ फोर. या प्रस्तुत कादंबरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पात्र आहे शेरलॉक होम्स, मेन हिरो और प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द नॉवेल, डिटेक्टिव्ह बाय प्रोफेशन. या कादंबरीमधलं प्रमुख पात्र म्हणजे शेरलॉक होम्स हा नायक आणि या कथेमध्ये तो डिटेक्टिव्ह आहे, गुप्तहेर आहे. जॉन वॉटसन, फॉर्मर आर्मी सर्जन, शेरलॉक्स पार्टनर. याच्यामधलं दुसरं महत्त्वाचं पात्र
जॉन वॉटसन और डॉक्टर वॉटसन हा व्यावसायिक डॉक्टर आहे जो पूर्वी आर्मीमध्ये सर्जन म्हणून काम करत होता. आता तो सध्या रिटायर्ड आहे आणि शेरलॉकचा याच्यामधला सहकारी मित्र आहे. मेरी मॉर्स्टन, शेरलॉक्स न्यू क्लायंट, कॅप्टन आर्थर मॉर्स्टन्स डॉटर. शेरलॉक होम्स यांची ती नवीन क्लायंट आहे जी केस घेऊन आलेली आहे आणि कॅप्टन आर्थर मॉर्स्टन्स यांची ती मुलगी आहे. मेजर शोल्टो, ऑफिसर ऑफ इंडियन रेजिमेंट 34 बॉम्बे इन्फंट्री, वन ऑफ द गार्ड्स ऑफ अंदमान आयलँड पेनल कॉलनी. मेजर शोल्टो हा भारतीय रेजिमेंट म्हणजे बॉम्बे 34 इथला एक पायदळ सैनिकांचा तो एक अधिकारी आहे. तसंच अंदमान बेटावरील ज्या दंड देणाऱ्या काही तुरुंग आहेत किंवा वसाहती आहेत तिथला तो एक गार्ड आहे. थडियस शोल्टो, मेजर शोल्टोज सन, द मॅन हू सेंड्स अनॉनिमस लेटर टू मिस मेरी मॉर्सन. थडियस शोल्टो हा मेजर शोल्टो यांचा मुलगा आहे आणि मिस मेरी मॉर्सन यांना अनामिक नावाने जो पत्र पाठवत होता तो थडियस शोल्टो आहे. टॉंगा, द पिग्मी नेटिव्ह ऑफ अंदमान आयलँड, अंदमान या बेटावरील एक पिग्मी जमातीमधला. टॉबी, अ डॉग हेल्प्ड शेरलॉक ट्रॅक डाऊन द स्टीम लॉन्च औरोरा. टॉबी हा एक कुत्रा आहे ज्याने शेरलॉक होम्सला या कथेमध्ये महत्त्वाची अशी मदत केलेली आहे. या पात्रांच्या आधारे आपण आता आउटलाईन ऑफ द नॉवेल या कथेची रूपरेषा काय आहे हे बघणार आहोत. द नॉवेल begins with Holmes and Dr. Watson engaged in a discussion when Mary Morrison, a young woman who desires Holmes' advice, soon visits the two at their place. या कथेची सुरुवात जेव्हा होम्स आणि डॉक्टर वॉटसन हे चर्चेमध्ये मग्न असताना होम्स यांच्या सल्ल्याची गरज असणारी एक युवती जिचं नाव आहे मेरी मॉर्स्टन ही त्या ठिकाणी भेट देते. During the meeting, the Mary tells that after her father disappeared under a mysterious circumstances some 10 years ago, she begins receiving a large pearl in a mail on the same day of every year. बऱ्याचशा भेटींच्या दरम्यान मेरी सांगते की 10 वर्षापूर्वी तिचे वडील रहस्यमय परिस्थितीमध्ये बेपत्ता झाले. त्यानंतर दरवर्षी तिला त्याच दिवशी एका मेलच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून मोठा मोती मिळायला सुरुवात झाली. ही बाब तिनं होम्स यांना बोलून दाखवली. शी टेल्स दॅट, पुढं तिनं सांगितलं, शी हॅज रिसिव्ड अ लेटर इन्स्ट्रक्टिंग हर टू गो. तिला एक पत्र मिळालेलं होतं आणि त्या पत्रामध्ये काही सूचना दिल्या होत्या की एका ठिकाणी जाण्यासंदर्भात. with the accompaniment of two friends to Lyceum Theatre. लिसियम थिएटरला मित्रांच्या सोबत जाण्यासाठी तिला काही सूचना आलेल्या होत्या. द लेटर गिव्स अ हिंट दॅट सम इनजस्टिस हॅज बीन डन टू हर. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की तिच्यावरती अन्याय झालेला आहे. होम्स अँड वॉटसन ॲग्री टू अकंपनी मेरी. होम्स आणि वॉटसन यांनी ठरवलं की ही केस आपल्याकडे घ्यायची आणि ते सहमती दर्शवतात. सून वॉटसन अँड मेरी आर अट्रॅक्टेड टू वन अनॉदर. आणि नंतरच्या काळामध्ये डॉक्टर वॉटसन आणि मेरी हे एकमेकांच्याकडे आकर्षित होतात. वेन द थ्री आर हेडिंग टू अ लिसियम थिएटर, होम्स, वॉटसन अँड मेरी, दे आर विस्ड अवे इन अ डार्कन कॅरिएज टू अ स्ट्रेंज हाऊस. जेव्हा ते तिघे म्हणजे होम्स, वॉटसन आणि मेरी लिसियम थिएटरच्या दिशेने एका विचित्र अशा घराकडे जाताना दिसतात. Within, they find an eccentric gentleman named Thaddeus Sholto. He reveals that not only has Mary's father died, but also she is a partial heir to a great hidden treasure. विद्यार्थी मित्र हो, या घरामध्ये त्यांना जो विचित्र माणूस दिसतो किंवा भेटतो तो आहे थडियस शोल्टो. आता थडियस शोल्टो कोण आहे तर हा मेजर शोल्टो यांचा मुलगा. आता मेजर शोल्टो आपण कॅरेक्टर्समध्ये बघितलं की हे इंडियन रेजिमेंट 34 बॉम्बे इथल्या पायदळामधले एक सैनिक होते. आता मेजर शोल्टो हे कोण आहेत तर मेजर शोल्टो आणि मेरी मॉर्स्टन यांचे वडील कॅप्टन आर्थर मॉर्स्टन हे दोघेजण त्या काळामध्ये मित्र होते.
असा हा विचित्र थडियस शोल्टो सांगतो की मेरीचे वडील आता मृत्यू झालेले आहेत आणि मेरी ही एका लपलेल्या किंवा हिडन ट्रेजर खजिन्याची ती एक वारसदार आहे. Thaddeus goes on to explain that his father always lived in a fear of men within wooden leg and on occasion struck out at a perfect stranger who were so handicapped. On his deathbed, the elder Sholto revealed his sons the existence of the treasure. But just before he could tell them where it was, the face of a bearded man appeared in the window and the old man suffered a fatal heart attack. थडियस पुढे सांगायला सुरुवात करतो की मेरीचे वडील एका व्यक्तीला सतत घाबरत होते. तो व्यक्ती म्हणजे एका पायानं अपंग होता आणि त्याचा तो लाकडी पाय होता. एकदा थडियस सांगतो की माझ्या वडिलांना मेरीच्या वडिलांनी बोलवून घेतलं. त्यांना त्या मीटिंगमध्ये लपलेल्या गुप्त खजिन्यांची चर्चा करायची होती आणि ते माझ्या वडिलांना गुप्त खजिन्याची माहिती देणार इतक्यातच त्यांना काचेमध्ये एक दाढी असलेल्या व्यक्तीची छाया दिसते आणि त्या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅक येतो. नेक्स्ट मॉर्निंग अ नोट वॉज फाउंड अफिक्स्ड टू द बॉडी. इट रेड साइन ऑफ 4. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मृत शरीराजवळ एक चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं साइन ऑफ 4. म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये 4 जणांची नावं लिहिलेली असतात. यावरूनच या कादंबरीचं नाव आहे साइन ऑफ 4. Thaddeus proceeds to explain that after searching for years for the treasure, his brother Bartholomew discovered it in a hidden attic in a family house. On his deathbed, the brother's father made them swear they would share the treasure with Mary Marston, who has some unknown claim in the fortune. Thaddeus concludes by entreating the three to accompany him the family estate where they will divide up the fortune. यापुढे थडियस अशी माहिती देतो की अनेक वर्ष या खजिनाचा शोध घेतल्यानंतर त्याचा भाऊ बार्थोलोम्यू याला अचानकपणे घरामध्ये तो खजिना सापडला. त्यांच्या मृत्यूसमयी भाऊच्या वडिलांनी त्यांना शपथ दिली की ते मेरी मॉर्स्टन हिच्याबरोबर असणारा तो खजिना वाटून घेतील जी अचानकपणे या वाटणीमध्ये आलेली होती. थडियसने या तिघांना त्यांच्याबरोबर असलेल्या कौटुंबिक मालमत्तेचे 3 भाग पाडण्याची विनंती केली ज्याच्यामध्ये नशिबानुसार तिला तो भाग मिळणार होता. When they arrived at the family estate, the three find a shaken housekeeper who claims that Bartholomew has not emerged from his locked room all day. Holmes and Watson peer through the keyhole of a room and find unnatural grinning face leering at them. जेव्हा होम्स, वॉटसन आणि मेरी हे त्यांच्या कौटुंबिक इस्टेटमध्ये आले तेव्हा या तिघांना हादरलेला त्यांचा नोकर सापडला जो दावा करत होता की बार्थोलोम्यू आपल्या रूममध्ये दिवसभर बाहेर आलेलाच नव्हता. होम्स आणि वॉटसननी खोलीच्या एका की होलमधून त्यांना पाहिले आणि त्यांना अत्यंत अनैसर्गिकपणे हसणारा चेहरा जो स्तब्ध होता तो दिसला. ब्रेकिंग डाऊन द डोअर दे फाइंड द बॉडी ऑफ बार्थोलोम्यू. A poison thrown locked his neck. After investigating for some time, Holmes concludes that 2 persons, one of whom had a wooden leg, committed the crime. According to the Holmes, the second person was an especially interesting individual. It also becomes apparent that the murderers have stolen the Agra treasure. होम्स आणि वॉटसन यांनी ताबडतोब दरवाजा तोडल्यानंतर गळ्यामध्ये विषारी काटा असलेला बार्थोलोम्यूचा मृतदेह त्यांना दिसला. काही काळ तपास केल्यानंतर होम्स याचा असा निष्कर्ष आहे की 2 जणांपैकी एकाचा लाकडी पाय होता, त्याने हा गुन्हा केलेला होता. होम्सच्या मते दुसरी व्यक्ती विशेषतः एक मनोरंजक व्यक्ती असावी. या मारेकऱ्यांनी आग्र्याचा जो खजिना होता हिडन ट्रेजर ते सुद्धा चोरून नेल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाले. वन ऑफ होम्स डिडक्शन्स रिव्हील्स दॅट वुडन लेग्ड मॅन स्टेप्ड इन अ क्रिओसोट ड्युरिंग हिज एस्केप. फॉलोइंग अप दिस लीड, होम्स अँड वॉटसन बॉरो अ डॉग टू फॉलो द सेंट. होम्स याच्या एका गोष्टीवरून असं लक्षात आलं की लाकडी पाय असलेल्या माणसाने
पळ काढताना क्रिओसोटमध्ये पाऊल ठेवलेले होते. आता क्रिओसोट याचा अर्थ काय पहा, लाकडाला पावसापासून वाचवण्यासाठी क्रिओसोट या झुडपाचा चीक लावला जातो किंवा डिंकासारखा भाग लावला जातो आणि त्याचे ठसे त्याला त्या ठिकाणी दिसलेले होते आणि याचाच पाठपुरावा करण्यासाठी होम्सनं आपला एक कुत्रा मागवलेला होता की त्याच्या वासावरून त्याची काही माग काढता येते का. Their search leads them to the edge of Thames, where it is clear the two criminals hired a boat. Over the next few days, Holmes recruits his Barker Street irregulars, a gang of street urchins, to search the river for the boat. When these efforts fail, Holmes, in disguise, makes a search himself and discovers that the boat, the Aurora, has been camouflaged. त्या ठशांच्या साहाय्याने कुत्र्यानं जेव्हा पाठलाग सुरुवात केला, त्यांचा शोध हा थेम्स नदीच्या काठावर येऊन आला, जिथे हे स्पष्ट झालेलं होतं की दोन्ही गुन्हेगारांनी एक भाड्याची बोट घेतलेली आहे. पुढच्या काही दिवसांसाठी होम्स याने बोटीच्या शोधासाठी नदीवरती बेकर स्ट्रीटमधले जे इरेग्युलर्स नावाच्या गल्लीतले काही गँग्ज आहेत, काही व्यक्ती आहेत, त्यांना पाळतीवरती ठेवलं, परंतु काहीच उत्तर मिळत नाही म्हटल्यानंतर तो स्वतः इतर वेशामध्ये त्यांचा शोध घेऊ लागला आणि त्याला असं लक्षात आलं की ही नाव एका ठिकाणी लपवून ठेवलेली आहे. दॅट नाईट होम्स, वॉटसन अँड सेव्हरल पोलीस ऑफिसर्स परस्यू द अरोरा इन अ पोलीस बार्ज. They gradually overtake the boat, which contains a wooden-legged captain and a small pygmy native from Andaman's island. The native attempts to shoot Holmes with a blowpipe and is consequently shot down by both Holmes and Watson. The Aurora runs aground and the wooden-legged man becomes entrapped in a mud. Subsequently, he is captured. त्या लपवलेल्या बोटीचा ठाव ठिकाणा कळाल्यानंतर त्याच रात्री होम्स, वॉटसन आणि बरेचसे पोलीस अधिकारी एका ताफ्यासह त्या अरोराचा पाठलाग करतात. तिथे गेल्यानंतर त्यांनी ती बोट आपल्या ताब्यात घेतली, ज्यामध्ये एक लाकडी पाय असलेला कॅप्टन आणि अंदमान बेटामधील एक लहान पिग्मी जमातीतला व्यक्ती त्यांना सापडतो. या अचानक झालेल्या धाडसत्रामध्ये पिग्मीने ब्ल्यू पाईपने होम्सला शूट करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतर होम्स आणि वॉटसन या दोघांनी सुद्धा त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि पिग्मी त्याच्यामध्ये मरण पावतो. त्या ठिकाणी लाकडी पाय असलेले व्यक्ती अरोरा हे पळण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या ठिकाणी चिखलामध्ये दलदलीमध्ये ते अडकळून पडतात आणि पकडले जातात. The wooden-legged man, whose name is Jonathan Small, is brought back to the Barker Street along with iron box which was found on captain's boat. लाकडी पाय असलेला माणूस, ज्याचे नाव जोनाथन स्मॉल आहे, त्याला नावेत सापडलेल्या एका लोखंडी पेटाऱ्यासह बेकर स्ट्रीटवरती परत आणलं जातं. कॅप्टन स्मॉल proceeds to relay the story of Agra treasure, which began when he was stationed as a fortress gatekeeper in India. पकडलेला जोनाथन स्विफ्ट आता आपल्या खजिन्याच्या कहाणीला सुरुवात करतो. तो म्हणतो ही कथा आहे भारतातली. भारतामध्ये तो एका किल्ल्यावरती द्वारपाल म्हणून कार्यरत होता, तेव्हा या कथेला सुरुवात होते. Jonathan Small explains that he was approached by 3 Arab guards and offered a share in a great fortune if he would help them murder the man who carried it. Small agreed. When the man, an emissary from a wealthy sheikh, arrived, the 3 Arabs murdered the man as Small blocked his escape. The 4 conspirators hid the treasure but soon after were arrested for the murder of the emissary. जोनाथन स्मॉल स्पष्ट करताना असं सांगतो की त्याच्याकडे 3 अरब रक्षक एक ऑफर घेऊन आलेले होते की एका माणसाला मारण्यासाठी जर मदत केली तर ते त्याला भरपूर संपत्तीमधला वाटा देतील. अशी ऑफर दिल्यानंतर स्मॉल ही सहज स्वीकारतो. जेव्हा हा श्रीमंत मनुष्य एका शेखचा तो प्रतिनिधी असतो, तेथे आल्यानंतर या 3 रक्षकांनी त्याला मारलेलं असतं आणि तो खजिना त्यांनी लपवलेला असतो. परंतु
एका दूताच्या खुनाप्रकरणी या तिघांना अटक केली जाते आणि याच्यामध्ये ते तिघजण सुद्धा सापडतात. Small was sent to a penal colony on the Andamans Island, where he managed to befriend a native Tonga, who became his loyal companion. स्मॉलला अंदमान बेटावर एका दंडाच्या स्वरूपामध्ये एका वसाहतीमध्ये पाठवले जाते. तिथे त्याचा एक सहकारी जो मूळचा स्थानिक आहे टोंगा याच्याबरोबर मैत्री होते. स्मॉल ब्राइब्ड टू ऑफ द मेरीज फादर into helping him escape in exchange for a share in fortune. याच दरम्यान स्मॉल याला माहिती होतं की आता तो खजिना नेमका कुठे आहे, परंतु या वसाहतीमधनं किंवा या जेल स्वरूपाच्या भागामधनं बाहेर पडण्यासाठी त्याला 2 अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते. त्यापैकी एक होते मेरीचे वडील, त्या काळामध्ये तिथले तुरुंगाचे अधिकारी होते आणि त्यांना इथून पळून जाण्यासाठी मदत करावयाची होती. द टू ॲग्रीड, दोघंही अधिकारी याला सहमती दर्शवतात. अँड द शॉल्टो लेफ्ट ब्रिंग बॅक द ट्रेजर. दोघांनी होकार दर्शवल्यानंतर शोल्टो हा संपत्ती आणण्यासाठी त्या ठिकाणी जातो. आफ्टर सम टाइम्स इट बिकम ॲपरंट टू स्मॉल दॅट शोल्टो हॅड बिट्रेड हिम अँड ही एस्केप्ड फ्रॉम आयलँड विथ टोंगा. काही काळानंतर स्मॉलच्या हे लक्षात येतं की तो टोंगा समवेत या बेटावरून पळून गेलेला आहे. आफ्टर मेनी इयर्स, बऱ्याच वर्षानंतर, स्मॉल हॅड ट्रॅक्ड डाऊन शॉल्टो अँड अराइव्ड जस्ट इन अ टाईम टू सी हिम डाय. बऱ्याच वर्षानंतर स्मॉलने शोल्टोचा मागोवा घेतला, परंतु तो आता मरण पावलेला होता. आफ्टर द डेथ, स्मॉल अफिक्स्ड द नोट दॅट वॉज फाउंड ऑन द बॉडी ॲज अ रेफरन्स टू द हिमसेल्फ अँड हिज 3 अरब्स कंपॅनियन. स्मॉलने मागोवा घेत असताना तो त्या ठिकाणी मरण पावलेला होता हे त्याला लक्षात आलं आणि मृत्यूनंतर स्मॉलने स्वतःच त्याच्या आणि 3 अरब साथीदारांच्या संदर्भात शरीरावर एक सापडलेली चिठ्ठी जी होती ती त्यानं चिकटवलेली होती. वेन ही रिटर्न द शोल्टो एस्टेट, टोंगा मर्डर्ड बार्थोलोम्यू अँड द 2 स्टोल द ट्रेजर. जेव्हा तो शोल्टो इस्टेटमध्ये परत आला तेव्हा टोंगाने बार्थोलोम्यूची हत्या केलेली होती आणि दोघांनी ती तिजोरी चोरून नेली. विद्यार्थी मित्र हो, या कथेच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेला जोनाथन स्मॉल ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो यावेळेला आपल्याला कळतं की जोनाथन स्मॉल हा सुद्धा कधी काळी भारतामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये काम करत होता. एके वेळेला काम करत असताना ज्यावेळेला भारतामध्ये काही उठाव झालेला होता त्यावेळेला तो पळून एका आग्रा फोर्टमध्ये जाऊन बसलेला असताना त्या ठिकाणी स्थानिक 3 अरब लोक येतात आणि ते सांगतात जोनाथन स्मॉलला, तू आम्हाला या ठिकाणी खजिना चोरायला जर मदत केलीस तर ठीक आहे, नाहीतर आम्ही तुला मारणार. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जोनाथन स्मॉल हा अरबांच्या बरोबर ही चोरी करायला तयार होतो, परंतु काही कारणास्तव हे 3 अरब या ठिकाणी सापडतात आणि इंग्रज सरकारला लक्षात येतं की जोनाथन स्मॉल यानं या 3 अरबांना, या 3 भारतीय लोकांना हा खजिना चोरण्यासाठी मदत केलेली होती. म्हणूनच त्याची रवानगी दंड म्हणून अंदमान या आयलँडवरती करण्यात आलेली होती. आता खजिना हा फक्त जोनाथन स्मॉलला माहिती आहे, परंतु त्याची रवानगी आता अंदमानच्या तुरुंगामध्ये करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी मेजर जॉन स्लोटो आणि मेरीचे फादर कॅप्टन आर्थर मॉर्स्टन हे 2 तुरुंगाचे अधिकारी आहेत. जोनाथन स्मॉल हा पूर्वीचा सुद्धा ब्रिटिश सैन्यामध्ये काम करणारा एक सैनिक होता आणि तो या दोघांना म्हणजेच मेजर जॉन शोल्टो आणि कॅप्टन आर्थर मॉर्स्टॅन या दोघांना तो असं सांगतो, जर तुम्ही मला या अंदमान तुरुंगामधनं पळून जाण्यासाठी मदत केली तर माझ्याजवळ असणारा खजिना याच्यामध्ये मी तुम्हाला वाटणी देईन. त्याच्या नियोजनानुसार पहिल्यांदा मेजर जॉन शोल्टो हा जाऊन खजिना घेऊन येईल आणि मग मला तुरुंगातनं बाहेर काढायचं आणि आपण ती वाटणी घ्यायची. यानंतर घडतं असं की जॉन शोल्टो याच्या मनामध्ये वाईट विचार येतो, त्याच्या मनामध्ये लालसा उत्पन्न होते. तो सगळाच खजिना त्या ठिकाणी हडप करतो आणि जोनाथन स्मॉल याला तुरुंगामध्येच सडण्यासाठी सोडून देतो. परंतु 4 वर्षानंतर जोनाथन स्मॉल तिथल्या एका स्थानिक
पिग्मी म्हणजे टॉंगा जमातीतल्या एका लोकापासून तो आपली सुटका करून घेतो आणि या ठिकाणी जॉन सोल्टो याला भीती वाटू लागते की हा जो जोनाथन स्मॉल आहे तो आपला बदला घेईल. हाच जोनाथन स्मॉल म्हणजे ज्याचा एक पाय लाकडाचा असतो. जोनाथन स्मॉल ज्याचा एक पाय लाकडाचा आहे त्याला पूर्णपणे समजलेलं होतं की आता हा खजिना मेजर जॉन शोल्टो यांच्या 2 मुलांपैकी एक मुलगा म्हणजे बार्थोलोम्यूकडं आहे. त्याला कोणतंही नुकसान न पोचवता आपण तो खजिना घ्यायचं असं नियोजन करत असताना त्याचा जो सहकारी मित्र असतो टॉंगा, जो पिग्मी जमातीतला एक असतो, त्याच्याकडून या बार्थोलोमोचा खून केला जातो. या ठिकाणी जोनाथन स्मॉल हा सांगतो की हा खजिना मिळवत असताना कोणाचंही काहीही भलं झालेलं नसतं. तो मान्य करतो की माझं संपूर्ण आयुष्य या खजिन्याच्या मागं गेलं, परंतु ज्या ज्या लोकांनी हा खजिना प्राप्त करायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा मृत्यू झालेला होता, म्हणून हा खजिना सरतेशेवटी मी पाण्यामध्ये टाकून दिला असं तो सांगतो. या ठिकाणी ही केस सॉल्व होते आणि त्याला स्मॉलला तुरुंगामध्ये डांबण्यात येतं. याच दरम्यान वॉटसन आणि मेरी हे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. वॉटसन या ठिकाणी मेरीला प्रपोज करतो आणि अशा पद्धतीनं या कथेचा शेवट अत्यंत गोड झालेला दिसतो. विद्यार्थी मित्र हो, ही या कथेची थोडक्यात आउटलाईन होती, रूपरेषा होती. यानंतरच्या पार्टमध्ये या कथेची थीम काय आहे, प्लॉट काय आहे आणि समरी आपण पाहणार आहोत. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.